राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति, मनुष्याकृति राघवे ख्याति केली, शिळा शिखरे सागरी तारिली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजे उपमाना ढळे हलोकी, भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, अरे हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा, तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली, पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम। आदिमध्यांत दाखविले दीपे, हातो आपण पे यत्न बरा, दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार, तो नव्हे सार एथोनिया, उपायाने सोस नासला सकळ, सत्ते सत्ता बळ अंगा आले,
तुका म्हणे दृष्टी सकळांचे शिरी, वचनेची करी बैसोनिया. दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार, तो नव्हे सार येथोनिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधनाविषयीचा परिहार देत आहेत. बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन करण्याकरता, दर्शन करण्याकरता त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता भगवंतांनी आपल्यावर विशेष कृपा केल्यामुळं आपण उपस्थित झालो आहोत. तुकोबारायांची अक्षर आहेत, गगनाच्याही पलीकडे जाऊन भिडणारी ती अक्षर आहेत. त्या अक्षराचा भाव तुकोबारायांच्या मनामध्ये जो असेल तिथपर्यंत आपण पोहोचू नाही पोहोचणार. कुणी सांगावं, जेवढं आपल्याला शक्य आहे तितक्या आतपर्यंत जाऊन तुकोबारायांचं मनोगत काय आहे त्याचं चिंतन करण्याचा हा प्रयत्न भाग आहे. तुकोबारायांना त्या अभंगातून काय भाव व्यक्त करायचा आहे असं वाटलं म्हणजे अगदी पुरेपूर स्वतःला झोकून देऊन तो भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा अर्थ व्यक्त करणारा तेवढ्या अधिकाराचा, लायकीचा असतो, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो असं काही मानायचं नाही. हे तुकोबारायांचा अभंगातला जो भाव आहे तो व्यक्त करण्याचं, प्रगट करण्याचं माध्यम आहे. तुकोबारा या अभंगामध्ये आपल्याला जी स्थिती प्राप्त झाली, जी अवस्था प्राप्त झाली, जे फल मिळालं, तर हे कशामुळं मिळालं, याच्याकरता आपण साधना काय केली आणि त्या साधनाने आपल्याला कुठपर्यंत आणून पोहोचवलं याचं सदृष्टांत या अभंगातून चिंतन करतायत. तुकोबाराय म्हणतात की मी आज या स्थितीवर आहे. तुका म्हणे दृष्टी सकळांचे शिरी, वचनेची करी बैसोनिया. सकळांचे शिरी बैसोनिया, वचनेची करी. आज तुकोबाराय म्हणतात की मी त्या स्थितीवर आहे, त्या पदावर आरूढ झालेलो आहे की जे सगळ्यांच्या शिरी आहे. म्हणजे बाकीची सगळी पदं, सगळ्या स्थित्या, सगळ्या अवस्था या अवस्थेपेक्षा खाली आहेत आणि सगळ्यांचे हे वर अशा प्रकारची स्थिती आहे, अवस्था आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तर स्वर्गाधिक जी पदं आहेत, ब्रह्मदेवाधिक जी पदं आहेत, ती सुद्धा याच्या पायऱ्या आहेत. म्हणजे याच्यापेक्षा ती काय आहेत, खाली आहेत. अशा अति उच्च स्थितीवर मी आरूढ झालो आणि या स्थितीवर मला जर कोणी आरूढ केलं असेल तर मी जे साधन हाताळलं, जी साधना केली, त्या साधनेनं ही स्थिती प्राप्त करून दिलेली आहे. तर त्याबद्दल पहिल्यांदा दृष्टांत देतात की साधनाने ही स्थिती कशा प्रकारे आपल्याला प्राप्त करून दिली त्याबद्दल. तुकोबाराय म्हणतात की आधी मध्य अंत दाखविले दीपे, हातो आपण पे यत्न बरा. दीपे आधी मध्य अंत दाखविले. अंधारामध्ये डोळा चांगला असूनही, नजर चांगली असूनही काहीच दिसत नाही. डोळा देखणाची आहे, डोळा पाहणार आहे, हे जरी खरं असलं तरी डोळ्याला जर प्रकाशाचं साह्य नसेल तर असलेली वस्तू सुद्धा डोळा दाखवू शकत नाही. नसलेली वस्तू तर प्रकाशाचं साह्य असल्यानंतर डोळ्याला दाखवण्याचा प्रश्न नाही, जी वस्तू नाहीच आहे.
ती वस्तू दिसण्याचा प्रश्नच येत नाही. पण असलेली वस्तू सुद्धा प्रकाशाचं साह्य नसेल तर डोळ्याला दाखवता येत नाही. त्याच्याकरता प्रकाशाचं साधनभूत असा जो दीप आहे, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे आणि आपल्याला एखादी वस्तू हवी आहे, अशा वेळेला आश्रय कोणाचा करावा लागतो? प्रकाशाचा, म्हणजे दिव्याचा आश्रय करावा लागतो. त्याला पर्यायच नाही. अंधारातली वस्तू पाहायची असेल तर दिव्याला काय नाही, पर्याय नाही. जरी काही वेळेला आपलं त्याचं खटकलेलं असलं, जमत नसलं, काही वेळेला असं असतं, काही काही वस्तूविषयी माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे घृणा असते. म्हणजे प्रत्यक्ष काही घडलेलं असतं असं नाही, पण स्वाभाविकपणे त्याला ती वस्तू काय होत नाही, आवडत नाही. पण आपुले हित आपण पाही, संकोचतो नधरी काही. महाराज, हितामध्ये जर आपलं आवडणं नावडणं आड येत असेल तर मुळासकट त्याला उपटून बाहेर फेकत जावं. कारण मानवदेह हे हिताचं साधन करण्याकरता आहे, हिताची प्राप्ती करून घेण्याकरता आहे. त्यामध्ये आवडीनवडीला मला असं वाटतं, मला असं वाटतं, याला काही महत्त्व नाही आहे. साधनेला महत्त्व आहे. तेव्हा अंधारामध्ये असणारी वस्तू जर बघायची असेल, तिचा उपयोग करून घ्यायचा असेल, ती हवी असेल तर दिव्याला शरण जावं लागतं, दिव्याचा आश्रय करावा लागतो. मग काय करतो तो दिवा? तो दिवा त्या वस्तूचा मागचा भाग, पुढचा भाग, मधला भाग, म्हणजेच त्या वस्तूचं सर्वांगीण ज्ञान करून देतो. सामान्य रूपाने, विशेष रूपाने, पूर्ण अशा प्रकारचं ज्ञान जसा दिवा करून देतो. आदी मध्य अंत दाखविले दीपे, दीपे आदी मध्य अंत दाखविले. म्हणून आपण आपे हा यत्न बरा. म्हणून आपल्याला जर अंधारातली वस्तू पाहिजे असेल तर दिव्याचा आश्रय करणं हा यत्न हे अतिशय काय चांगलं आहे, तुकोबाराय म्हणतात. हा झाला दृष्टांत. तसं दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार, तो नव्हे सार येथोनिया. धन्याचं भांडार तुकोबाराय म्हणतात, मला जे दाखवलं ते या दास्यत्व रूपी दिव्यानं दाखवलंय. मी दास्यत्वाचा आश्रय केला, म्हणजेच भगवंताचा दास झालो. दास, भगवंताला शरण गेलो, भगवंताचा भक्त झालो आणि तोही दास्य भक्तीचा स्वीकार केला. भगवंताला शरण जाण्याचे, भगवंताची भक्ती करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे भाव आहेत. भगवंतावर प्रेम करणं म्हणजे भक्ती करणं आहे. सात्वस्मिन परम प्रेम रूपा, ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. तर जे प्रेम केलं जातं त्या प्रेमाचे 4 प्रकार सांगितले गेलेले आहेत. दास्यभाव, सख्यभाव, कांतभाव आणि वात्सल्यभाव. भगवंतावर वात्सल्य भावानेही प्रेम करता येतं, भगवंतावर कांतभावाने प्रेम करता येतं, भगवंतावर सख्य भावाने प्रेम करता येतं आणि भगवंतावर दास्य भावानेही प्रेम करता येतं. आपल्याला कोणती बाजू जमते, कोणत्या बाजूकडून गेलं तर आपल्याला सहज सुलभ रीतीनं भगवंतावर प्रेम करता येईल, भगवंताची भक्ती करता येईल, हे ज्याची त्यांनी पाहावं. भगवंतावर वात्सल्य भावाने प्रेम करता येतं. नंद, यशोदा मैया, गोकुळामध्ये असणारे बुढे, गोप, गोपी या सगळ्यांनी भगवंतावर जे प्रेम केलं, भगवंताची भक्ती केली, ती वात्सल्य भावाने केली. माझे माझे लेकरू म्हणे माय. भगवंतानी आपल्या लीलेनं अनेक वेळेला यशोदा मैयाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मैया, तुम्हाला लेकरू नको समजू,
मी लेकरू नाही, बाप आहे. आणि कोणा एका व्यक्तीचा बाप नाहीये, तर साऱ्या जगाचा बाप आहे. जगाचा हा बाप. दाखविले माये माती खाता जाय मारावया. म्हणजे केवळ माती खातानाच दाखवलं असं नाही, अनेक प्रसंगातून भगवंतानी आपलं ईशत्व, जगत नियंत्रत्व, जगत पालकत्व, जगत कर्तृकत्व हे गोकुळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, दाखवलं. पण बरेच भक्ती करणारी जी मंडळी असते त्यांना भक्तीमध्ये जो रस आहे तो भगवंताच्या स्वरूपामध्ये रस नाही मिळत. आणि म्हणून तर पुढं पुढं गेल्यानंतर हे म्हणतात आम्हाला तुझं स्वरूप नको, तूही नको. तुझी काय हवे? सेवा हवे, भक्ती हवे. आम्हाला तुझा मोक्षही नाही लागत, आम्हाला तुझं ब्रह्मज्ञानही नाही लागत, आम्हाला तुझं स्वरूपही नाही लागत, आम्हाला ती मुक्तीही नाही लागत आणि काहीच नाही लागत. आम्हाला फक्त काय लागते? तुझी भक्ती अशा प्रकारची लागते, भक्ती लागते. देवकीनंही भगवंताला प्रार्थना केली, ते तुझं ब्रह्मज्ञान नको मला सांगू, मला अशी स्थिती दे की ज्या स्थितीत मी तुझ्यावर काय करेन? प्रेम अशा प्रकारचं करेन. कंसाच्या कारागृहामध्ये भगवान ज्या वेळेला प्रगट झाले पहिल्यांदा, त्यावेळेला काही नूतन जन्मलेल्या बालकाचं रूप घेऊन भगवान नाही प्रगट झाले. अंतरिक्षामध्ये समोर पृथ्वीपासून काही उंच आणि चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. वैजयंती माळा पायापर्यंत लोंबते, सशंक चक्रम सकिरीट कुंडलम, चारी हातामध्ये आयुध आहेत, डोक्यावर मुकुट आहे आणि ज्याच्या अलंकाराच्या तेजाने करोडो चंद्र सूर्याचं तेज लोपून जाईल अशा प्रकारच्या दिव्य तेजाने संपन्न असे भगवान पुढे उभं राहिलेले आहेत. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हसे. साक्षात भगवान आपल्या समोर उभे राहिलेले आहेत. देवकी मैयानी वसुदेवानी साष्टांग दंडवत घातलेले आहेत, हात जोडलेले आहेत, सुंदर प्रकारे भगवंताची स्तुती केलेली आहे. भगवान प्रसन्न झालेले आहेत आणि भगवान म्हणतात, हे वसुदेवा, हे देवकी, मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, तुमची मागणी पूर्ण करण्याकरता आलेलो आहे. मागच्या जन्मामध्ये तुम्ही तपश्चर्या केली होती, त्यावेळेला माझ्याकडून वरदान मागितलेलं होतं की मी तुमचा काय बनेन? पुत्र बनेन, मुलगा बनेन. तेव्हा मी मुलगा होऊन तुमच्याकडे आलो आहे. माझ्या स्वरूपाला ओळखा तुम्ही. त्यावेळेला देवकी म्हणते की हे प्रभू, तुझं स्वरूप काय असेल ते तुझ्या जवळच राहते. आम्ही त्यावेळेला जी प्रार्थना केली होती तू मुलगा व्हावा, ती एवढ्या करता केली होती की आम्हाला तुझ्यावर वात्सल्य भावाने प्रेम करता यावं. आई वडिलाचं मुलावर जे प्रेम असतं त्या प्रेमाला वात्सल्य प्रेम म्हणतात. वात्सल्य. गाईचं वासरावर जे प्रेम असतं त्याला वात्सल्य म्हणून त्याला वत्स अशा प्रकारचं म्हणतात. वात्सल्य भावाने ज्याच्यावर प्रेम केलं जातं त्याला वत्स. तर आम्हाला ते प्रेम करायचं आहे आणि ते प्रेम करण्याकरता, ते प्रेम करता येईल असा तू बन. एवढा मोठा 8-10 वर्षाचा घोडमा तुला मुलगा कसं मानायचं बरं आम्ही? जरी तू म्हणला की मला मुलगा म्हण, तरी आमच्या मनाने तरी ते स्वीकारलं पाहिजे ना तुला मुलगा म्हणायला. कसं काय मानायचं मुलगा? आम्हाला नको आहे ते तुझं ब्रह्मज्ञान. मला तुझ्याकरता रडणं आवडतंय, मला तुझ्याकरता त्रासणं आवडतंय, मला तुझ्याकरता जन्म घेणं मान्य आहे. तू काय म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तेव्हा त्याची सेवा करण्यामध्ये, त्याच्यावर प्रेम करण्यामध्ये
त्याची भक्ती करण्यामध्ये आनंद अशा प्रकारचा. वात्सल्य भावाने प्रेम केलं जातं. भगवंतावर प्रेम करण्याचा दुसरा भाव आहे सख्य भाव. मित्राचं मित्रावर जे प्रेम असतं, खरा जर मित्र असेल, प्रेमामध्ये निस्वार्थपणा असतो, देणं असतं, घेणं नाही राहत. आणि अशा प्रेमाची नाती ज्या वेळेला जुळली जातात मित्र म्हणून, महाराज जे आईला सांगितलं जात नाही, जे बापाला सांगितलं जात नाही, ते मित्राला सांगितलं जातं. भगवंताला मित्र मानूनही भगवंतावर प्रेम करता येतं. केलं. अर्जुनाने भगवंतावर सख्य भावाने प्रेम केलं. आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तेथीची देवता गा. सख्य भक्तीची देवता अर्जुन बनलाय. तिसरं भगवंतावर प्रेम करण्याचा प्रकार आहे कांत भावाने प्रेम करणं. पत्नीचं पतीवर असणारं जे प्रेम आहे, खूप प्रेम पत्नीचं पतीवर असायचं नाही का. महाराज ज्या जिवंत शरीर अग्नीला समर्पण करत होत्या पहिल्या, काय भाव असेल त्यांच्या मनामध्ये, केवढं प्रेम असेल. ज्या वेळेला त्या वट सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाला दोरा गुंडाळून फेऱ्या मारल्या जातात, काय भाव असतो त्या पाठीमागे. या जन्मात तर ती पत्नी असतेच, पण हा पती आम्हाला जन्मोजन्मी मिळावा या ठिकाणी तर पत्नी म्हणून मी त्यांची सेवा करेनच. पुन्हा जेव्हा केव्हा ज्या जन्मामध्ये ते जातील त्याही जन्मामध्ये पत्नी म्हणून मला माझा अधिकार प्राप्त व्हावा, अशा प्रकारचा भाव. काल बदललेला आहे, समानतेचा काल आला. प्रश्नच आहे ना. बायकोनच नवऱ्याचे कपडे का धुवायचे, नवऱ्याने बायकोचे कपडे धुतले तर काय बिघडलं. तिनंच स्वयंपाक कसा का करायचा, एक दिवस याने करावा, एक दिवस तिनं करावा. काल बदललेला आहे. पण पूर्वीचा आपण काल जर पाहिला तर विशेष प्रेम. आणि चौथा प्रेम करण्याचा प्रकार आहे दास्यभाव. नोकराचं मालकावर प्रेम असायचं. काय प्रेम असायचं महाराज. पूर्वीचे आपण जर इतिहास पाहिले ना तर आश्चर्य वाटतंय, आश्चर्य वाटतं. हा तोच भाव जो पत्नीचा पतीविषयीचा भाव आहे, तोच भाव नोकराचा मालकाविषयीचा असायचा. आम्ही मेलो तरी पुन्हा जन्म घेऊ आणि यांची काय करू, सेवा. अशा प्रकारची महाराज स्वामीच्या जगण्याकरता स्वतः आनंदाने मरायला तयार होत असत. त्यांच्यावर संकट आलं तर स्वतःचं शरीर त्याच्या पुढे झोकून देणारे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा. तर याला दास्य भाव म्हणतात. भगवंतावरही प्रेम करण्याचे हे 4 प्रकार आहेत. तरुण गोपीने भगवंतावर कांत भावाने प्रेम केलं. सगळ्या गोकुळातल्या त्या गोपी भगवान श्रीकृष्णाला आपल्या पती मानायच्या, पती. पण मात्र मनुष्य म्हणून नाही. कृष्णाविषयी त्यांचा भाव पतित्वाचा होता. संतांच्या ग्रंथामध्ये हे स्पष्ट दिसतंय. पण पुरुष म्हणून नाही. अन्यथा पातित्या शंकया. पुरुष म्हणून जर त्यांनी कृष्णावर प्रेम केलं असतं तर त्या वेश्या ठरल्या असत्या, अधोगतीला त्यांना जावं लागलं असतं. पण ब्रह्मचर्याचे अग्रणी असणारे शुकाचार्य, ज्यांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावण्यामध्ये धन्यता मानतात,
स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृत्तिकेचा असं म्हणणारे तुकोबाराय. धन्य बाया ऐशा नारी असं म्हणून ज्यांचे उद्गार काढतात त्या गवळणीचा अधिकार अलौकिक आहे. कृष्णाला ते पुरुष मानत नव्हत्या, पुरुषोत्तम मानत होत्या, ईश्वर मानत होत्या. भगवंताला ईश्वर मानून त्याच्यावर त्यांनी प्रेम केलं. नव्हते एकना दुसरे काही असे, होता लपोनिया आपुले कुशी. असे निळोबाऱ्यांच्या गवळणी पाहिलं तर लक्षात येतं की गवळणीच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयी भाव काय होता. त्याला त्या भगवान मानायच्या, ईश्वर मानायच्या, जगाचं त्या आराध्य अशा प्रकारच्या मानत होत्या. कांत भावाने त्यांनी प्रेम केलं, अर्जुनादिकांनी सख्य भावाने प्रेम केलं. तुकोबाराय म्हणतात मी दास्यत्व स्वीकारलं, त्याचं दास्यत्व, मी दास झालो. तुम्ही सुद्धा तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं असं वाटत असेल प्रामाणिकपणे तर देवाचे काय बना, दास बना. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, भगवंताचे आम्ही दास झालो. तुकोबाराय दास झाले नाही का. आपणही दास म्हणून घेतो. दास म्हणून घेणं वेगळं आणि दास होणं वेगळं. अर्थात होण्याकरता म्हणून घेण्यापासूनच काय करावे लागते, सुरुवात करावी लागते, तो भाग वेगळा. पण दास होणं वेगळं आणि दास म्हणून घेणं वेगळं. आपण म्हणतो दास, भगवंताचे दास आणि असतो संसाराचे दास नाही का. सेवा संसाराची चालू असते, नाव फक्त त्याचं समोर केलेलं असतं आणि वास्तविक जे दास असतो ते जडाचेच असतो. मग देहाचा दास असणं काय, बायका मुलाचा दास असणं काय, घराचा मठाचा दास असणं काय, जमिनीचा व्यापाराचा दास असणं काय, हे सगळे काय आहेत, दास्यत्वच आहे. ते जडाचं दास्यत्व आहे. जडाच्या दास्यत्वातून भगवंताच्या दास्यत्वाची फलं कशी मिळतील. जडाचं दास्यत्व केलं तर फल कशाचं मिळणार आहे, जडाचंच मिळणार आहे. मग त्याच्यात काही फरक नाही आहे. घर काय मठ काय, काय फारसा फरक असतो असं काही नाही. कारण मठाला जे मटेरियल असतं तेच कशाला मटेरियल असतं, घराला मटेरियल असतं. त्याच्यात काही नाही. बाकीचे लोक येऊन उतरतात म्हणून त्याला मठ म्हणायचं आणि यांच्याच राहण्यापुरतं असतं म्हणून त्याला काय म्हणायचं, घर म्हणायचं. एवढा फरक असतो. प्रत्यक्ष जी फलं असतात दास्यत्वाची तर ती आपण चेतनाची सेवा करतोय की जडाची सेवा करतोय. आणि हे दुसऱ्याला दाखवण्याकरता किंवा दुसऱ्याचं पाहण्याकरता नसतंच. मनुष्य मानवी जीवन हे दुसऱ्याचं पाहण्याकरता नाहीये, हे आपलं पाहण्याकरता आहे. हे ज्याची त्याला कळतही, दुसऱ्याचं नाही कळणार आपल्याला, आपलं नाही कळणार दुसऱ्याला. ज्याला सगळ्या जगाचंच कळतं त्याला कळेल. जीव कोटीमध्ये जो आहे त्याला नाही दुसऱ्याचं कळत. ज्याचं त्याला कळत असतं की आपण वास्तव दास कोणाचे. आणि काही फरक नाही, दिसायला हे सारखंच दिसतं. भगवंताचा दास असणाराही घराची बायका मुलाची यांची कामं करताना दिसेल आणि बायका मुलाचा दास असणाराही भगवंताची सेवा करताना दिसेल. बाह्य दृष्टीनं काही याच्यात फरक नाही आहे. हा ज्याचा त्याचा भाव आहे अंतःकरणातला अशा प्रकारचा आहे. लोकांचं पाहायची काहीच आवश्यकता नाही आहे. महाराज लोकांचा जो पाहतो ना त्याला देव कधीच दर्शन देत नाही. ज्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे त्याने लोकांचं पाहणं बंदच करावं लागतं. तुकोबारायांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, देवा मी अशी स्थिती झाली आहे, मला दे दर्शन नाही का. न देखे जो या जना, जो या जना न देखे. भगवंताची भक्ती करणं खरा परमार्थ ज्याला करायचा आहे त्यांनी महाराज लोकाविषयी तर पट्टीच लावावी डोळ्याला.
ऐकूही नाही आणि पाहूही नाही आणि त्याच्याकडे लक्षही देऊ नये. राम 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 राम. मांडोळाच्या अवलादीचे राहते लोक. अरे बाप बाप बाप, दोन्हीकडून येणं राहतात. लोक चांगलं म्हणतील अशी तर अपेक्षा कधीच ठेवू नये परमार्थ करणाऱ्यांनी. अजिबात लगे मनातून हे काढून टाकावं. कोणी चांगला म्हणत असला तरीही आत नाही घ्यायचं त्याला, बाहेरूनच परत पार्सल करून द्यायची. त्याच्याकडे दृष्टीच ठेवायची नाही. जर वास्तविक भगवंताशी संबंध जोडायचा असेल तर तुकोबाराने स्पष्ट अनेक अभंग. लोक तैसा ओख धरिता धरवेना, अभक्ता जिरेना संत संग. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. लोकाचा प्रश्न नाहीये, हा आपला प्रश्न आहे. वास्तव परमार्थ ज्याला करायचा आहे, ठीक आहे. कारण लोकातच राहावं लागतं ना. परमार्थ करायचा असला तरी शरीर दृष्टीनं राहावं कुठं लागतं? लोकातच राहावं लागतं. लोकात राहायचं म्हणलं की लोकाचा संबंध हा येतच असतो. लोकात आपण राहायचं, लोकाला आत नाही घुसू द्यायचं. अंतर नजरेनं लोकांकडे नाही पाहायचं. नाव पाण्यातच राहते, नावेनं पाण्यातच राहावं. नावेला पाण्यातच राहावं लागतं. पाण्यात राहिली तरच ती काय राहील? व्यवस्थितही राहील. पण पाणी तिच्यामध्ये घुसता कामा नये. तेव्हा आपण कोणाचे दास आहोत हे आपल्याला कळतं. आणि मग आपल्याला जसं कळलेलं आहे, जर आपल्या अंतःकरणामध्ये जडत्वाचं दास्यत्व करण्याची पहल असेल तर सावध होऊन हळूहळू त्या जडत्वापासून आपण मुक्ती घेऊन भगवंताचा दास बनला पाहिजे. भगवंताचा दास बनणाऱ्याकरताही घरात मठात राहावंच लागतं ना. तसं थोडंच आहे का तो वाळवंठात राहील? बरं, वाळवंठात राहिला तर वाळवंट हेच त्याचं काय होईल? घर होईल. घराची व्याख्या काय आहे? जो जिथं राहतो ते त्याचं घर असतं. त्याच्यामुळं आत काय जळतंय हे ज्याची त्याला कळतं आणि आपण त्याच जळण्याकडे विशेष रूपाने लक्ष द्यावं. लोक काय म्हणतात आणि लोकांनी काय म्हणावं त्याचं स्वातंत्र्य त्यांना देऊन टाकावं. आणि हे निश्चित लक्षात ठेवावं की लोकांच्या म्हणण्याने आपल्या वास्तविक स्थितीमध्ये कुठलाच फरक पडत नाही. लोक चांगलं म्हटले तरी आपलं चांगलं नाही होत. जर खराब असेल तर लोक चांगलं जरी म्हटले तरी आपलं खरा. एखादी वस्तू समजा डुप्लिकेट आहे, वरून दिसायला एकदम चांगली दिसते, सगळ्या लोकांनी पसंत केली, वा काय मस्त आहे, काय मस्त आहे, म्हणजे तिथं डुप्लिकेटपणा जाणार आहे, ती ओरिजिनल होणार आहे? नाही. ओरिजिनल वस्तू आहे, लोकांनी नाही कळाले, हे काही खरं नाही म्हणून त्याचा ओरिजिनलपणा जाणार आहे? नाही. जर बाह्य जड वस्तूमध्ये लोकांच्या म्हणण्यानं कुठल्याच प्रकारचं स्थित्यंतर होत नाही, इतक्या लोकांच्या म्हणण्याला किंमत आहे, तर परमार्थ करणार आणि अंतःकरणाकडे पाहत असताना लोकांच्या म्हणण्याला काय महत्व द्यायचं? आपल्या अंतःकरणाकडे पाहावं. ते अंतःकरण शुद्ध होण्याकरता, भगवंताकडे अग्रेसर होण्याकरता साधू संतांनी जे मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गाकडे पाहावं. त्या मार्गाचं अनुष्ठान करत असताना जे अडथळे सांगितलेले आहेत ते अडथळे आपण कसे दूर करता येतील त्याचा विशेष रूपाने प्रयत्न करावा. आणि हे सगळं करत असताना लोकांमध्येच काय करावं लागतं? आपल्याला राहावं लागतं. याचा अर्थ लोकांशी असं वितुष्ट वागावं, तुसड्यापणानं वागावं असाही भाग नाही. परमात्म्याचे सगळे अंश आहे म्हणून परमात्मा बुद्धीनं सगळ्याकडे पाहावं. तेव्हा दास्यत्व, दास होणं आणि दास मानणं याच्यामध्ये फरक आहे. अर्थात दास होण्याकरता सुरुवात आपल्याला मानण्यापासूनच करावी लागते. तुकोबाराय म्हणतात, दंभ स्फोट भलत्या भावे
मज हरिजन म्हणवावे. कसं आहे, स्वतः भगवंताचे भक्त म्हणून घ्यावं, लोकांनाही सांगावं आम्ही हा बाबा आहे, म्हणा आम्हाला हरिभक्त पारायण. काही वेळेला लोकांच्या लाजेनं हाही आपलं काम करेल ना. कारण मोठ्या माणसाला नावाचा जास्त अभिमान असतो. नावा करतो मरते, आपलं नाही. जे मोठे लोक आहे ना ते नावा करता लय मरते. तुम्ही नुसतं एकदा स्पीकर घेऊन अमके पाटील म्हटलं का पार धोतर फेडून द्यायची त्याची तयारी. नावा करता खूप मरत राहते मोठे माणसं. तसं आता हा तर सगळ्यात मोठा आहे ना, सार्वभौम आहे. पंढरपूर पाटणीगा महाराज सार्वभौम. आणि मग मोठेपणाचा रोग त्याला काही लागलेला नाही असं नाही ना. तुका म्हणे अशी नामाचा अभिमान म्हणून शरण तारे बळे. त्याच्यामुळं वास्तव शरणागती जरी आपल्या ठिकाणी आलेली नसली, तिथून थोडेसे आपण दूर असलो तरी वरून वरून फट्टे लावायला काहीच अडचण नाही. लोकाला तरी कळायला पाहिजे की हे काय आहे, भगवंताचे दास आहे. लोक त्याला नाव ठेवतील, नाही तुला काही लाज आहे का पाय ना. आणि मग लाज काज का होत नाही. तू का म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. पण सुरुवात करत असताना वास्तवतेतून करावी. तेव्हा तुकोबाराय म्हणतात मी भगवंताचा दास झालो. बाकीच्या भावाने प्रेम करण्यापेक्षा दास्य भावाने प्रेम करणं सगळ्या करता तसं सहज आहे. आता वात्सल्य भावाने प्रेम करणं देवकीला, वसुदेवाला, नंदाला, यशोदेला शक्य झालं, कारण प्रत्यक्ष भगवंतानी त्यांच्या घरी बालरूपच धारण केलं. आता आपण जर वात्सल्य भावाने प्रेम करायचं म्हटलं तर बालरूप आपल्या समोर दिसलं पाहिजे ते. आणि हात विटेवर कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि याचा कधी थाट आहे, सकाळी काकडा काय, लोण्याचा गोळा काय, आपल्याला शिळे तुकडे मिळत नाही. वात्सल्य भावाने प्रेम करायचं कसं आहे ते थोडंसं जड आहे ना, अवघड आहे ना. भाव जर एवढा उच्च असेल का हा आपल्या पाळण्यामध्ये झोपलेला आहे, असं रिकाम्या पाळण्यात झोपलेला जर तो दिसत असेल तर मलाच त्या भावात जीवन जगायला काय हरकत नाही. जीवन हे भावाशिवाय परिपूर्ण नाही होत. निरस जीवन आहे ज्याच्या जीवनामध्ये भाव नाही. म्हणजे परमार्थिक दृष्टीने तर त्याला काही चव नाही, पण संसारामध्ये सुद्धा जर भावनाच नसेल तर काय जीवन आहे हो. ज्याला मुलाविषयी भावना नाही, प्रेम नाही, बायकोविषयी प्रेम नाही, आई बापाविषयी प्रेम नाही, कशाविषयीच प्रेम नाही, काही जीवन आहे. बरेच माणसं असे आहे महाराज संसारामध्ये. पैसा तर खूप कमवलेला असतो त्याने, नुसतं व्याजात किती काही भागत, पण असं कोणाविषयीच काय नाही, जिव्हाळा नाही राहिलेला. त्याच्या अंतःकरणातल्या जिव्हाळ्याचं पाणी, त्याची पातळी पार खोल गेलेली असते. काय नाही, पाहुणा आला थोबाड तसंच असतं, सण आला तसंच थोबाड, आमका आला तसंच राहिलं. मरण येत नाही म्हणून जगते, आनंद करता नाही, जीवनातला आनंद नाही मिळत यांना. अशा लोकांनी, आता आपण म्हणू नये म्हणा, कुणाला सांगू नका, पण अशांनी खरं तर विनाकारण जागा अडवण्यात काहीच अर्थ. आनंद करता जगायचं आणि तुम्हाला जर जीवनामध्ये आनंदच मिळत नसेल तर काय, आत्महत्या करणं पाप आहे म्हणा. म्हणजे त्याला एवढी सजा भोगावी लागते की शास्त्र आत्महत्या करण्याची परवानगी देत नाही, म्हणजे मरता येत नाही. आणि जीवनातही काय मिळत नाही, आनंद मिळत नाही. म्हणून नाही भगवंतावर प्रेम करता आलं तर संसारावर तरी प्रेम करा. दुःख का होत नाही, दुःखातलं तरी सुख मिळेल नाही का. भावनामय जीवन आहे. मग माणसात आणि यंत्रात काय फरक आहे. आता यंत्र काम करण्याने निघालेले, म्हणून मानवाची थोडी त्याला सर येते, उपमा येते.
तेव्हा एवढ्या उच्च भावामध्ये ज्याला जगता येतं की आपल्या घरी बालकृष्ण आहे, आपल्या घरी बालकृष्ण आहे. महाराज अशा भावात काही महात्मे जगतात, सतत भगवंताची बालक्रीडा पाहतात महाराज. त्यांच्या ध्यानामध्ये दररोज भगवान माती खातात आणि यशोदा मैया हातात छडी घेऊन भगवंताला मारायला जाते. रोज असं भगवंताचं चिंतन आणि ध्यान करतात, त्या भावातच असतात ते. धन्य जीवन महाराज ज्याचं भावामध्ये जातं. धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ, पुजी प्रतिमेचे देव, संत म्हणती तेथे भाव. पण असा एवढा उच्च अशा प्रकारचा भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रगट होत नाही, त्यांना वात्सल्य भावाने प्रेम भगवंतावर करणं काय होत नाही, शक्य होत नाही, जड जातं, अवघड जातं. सख्य भावाने प्रेम करण्याकरताही तो आपल्याला बोलला पाहिजे, हातात हात घालून तो फिरला पाहिजे, तर सख्य भावाने प्रेम करता येईल. दुसऱ्याला कसं काय सख्य भावाने प्रेम करता येईल, तेही जर कठीण आहे. कांत भावाने प्रेम करता येतं. संतांनी हे दोन्ही भाव स्वीकारलेले आहेत. ज्ञानोबाऱ्यांच्या अभंगामध्ये बहुतेक ज्ञानोबाऱ्यांनी कांत भावावर आरूढ होऊनच अभंग लिहिलेले आहेत. बापर रखुमा देवरू जन्मा वेगळे केले, म्हणून भाज झाले बाई येऊ, पाचा सहित लयातीत झाले येऊ, प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपाशी. कांत भाव, भगवंताला आपला पती मानून त्याच्यावर प्रेम करावं. आणि सगळ्यात सोपा काय आहे, दास्य भाव आहे. दास्य भावामध्ये परमात्मा हा मालक आहे. मालक तर तो आहेच आहे, मानला तरी आहे, नाही मानला तरी आहे. दास्य भाव सहज आहे, कारण परमात्म्याच्या ठिकाणी जगाची सत्ता आहे त्याच्या हातामध्ये. जगाचा तो चालक आहे. त्याच्या इच्छेनं, त्याच्या इशाऱ्यावर हे सगळं जग नाचतंय. करणे का न करणे हे आघवे तोच जाणे, याची प्रतीती माणसाला पदोपदी विचारी माणसाला येते. आणि म्हणून दास्य भाव स्वीकारणं हे सोपं आहे. तुकोबाराय म्हणतात, मी काय झालो, दास बनलो. दास होण्याकरता परत शरण जावं लागतं, शरण जावं लागतं. शरण जाण्याची जी पद्धत आहे, पूर्वी युद्ध व्हायचे, आज सुद्धा ज्या वेळेला युद्ध होतं, आता सैन्य दोन्ही बाजूला असतात, राजे दोन्ही बाजूला असतात आणि युद्ध होतं. ज्या वेळेला एखाद्या बाजूच्या सैन्याला, त्या राजाला हे लक्षात येतं की आता युद्ध करण्यामध्ये काही फायदा नाहीये, कारण जिंकण्याकरता युद्ध असतं आणि आपण काही जिंकू शकत नाही. आता जर युद्ध केलं तर फल एवढंच की आहे ते सगळे काय होणार, मरणार आहे. मग अशा वेळेला तो समोरच्याला काय जातो, शरण जातो. तर शरण जाणं या शब्दाचा अर्थ आहे पहिलं त्याचं वर्चस्व स्वीकारणं. आणि मग शरण जायचं असेल तर त्याला हात वर करावे लागतात. काय करावे लागतात, हात वर. हात वर करणं या शब्दाचा अर्थ आहे आता आमचं काहीच नाहीये, शरीरासह जे काही आमचं होतं त्याच्यावर सत्ता तुमची आहे. शस्त्रास्त्र त्याच्या पुढे ठेवून शरणागती स्वीकारावी लागते. आता आमचा वापर कसा करायचा हा तुमचा प्रश्न आहे. आता आम्ही तुमचे झालो, तुमच्यावर अशा प्रकारचं प्रेम करू लागलो. महाराज बिभीषण भगवंताला शरण आला, भगवंतानी त्याला स्वीकारलं. तिथून पुढचं जे बिभीषणाचं जीवन आहे रामाकरता होतं, कारण सगळे लंकेतले गुप्त मार्ग हे बिभीषणामुळंच प्रभू रामचंद्राच्या सैन्याला समजले. आणि म्हणूनच लंकेवर विजय मिळवणं काय झालं, सोपं अशा प्रकारचं झालं. शरण गेलेला होता बिभीषण. नंतर बिभीषणाला दोषही दिले की बा घरचा भेद्या झाला, घरची जाऊन केलं, तमकं केलं, पण तो शरण गेला होता. आता तो लंकेचा राहिलेलाच नाही.
आता तो रामाचा अशा प्रकारचा बनलेला आहे. आता त्याच्या पूर्ण याच्यावर सत्ता, शरीरावर सुद्धा सत्ता कोणाची आहे? रामाची आहे. रामाने जसं म्हणेल तसा राम त्याचा उपयोग करून घेऊ शकत होते. दास होणं या शब्दाचा अर्थ काय आहे? नोकरी करणं म्हणजे दास होणं नाही. आज जे नोकऱ्या केल्या जातात, एकामेकाकडे नोकर म्हणून राहतात, ते नोकर असतात, दास असतात असं नाही. दास हा टायमावर नसतो. तो पूर्वी आपण पाहतो की अमकेचं राजाच्या मुलीचं तिच्याबरोबर लग्न झालं आणि हुंड्यामध्ये त्यांनी इतकं हत्ती, इतके घोडे आणि इतके काय दिले? दास दिले. म्हणजे जशी एखादी जड वस्तू आहे तशा प्रकारची जड वस्तू होऊन त्याची होऊन राहणं, याला काय बनणं म्हणतात? दास बनणं. नोकरीमध्ये तसं थोडंच राहतं. बस 5 वाजलेले. एखाद्या मनुष्य जर एखाद्या विशिष्ट पाणी भरायला असेल, त्याला सांगितलं भाऊ अरे ते तेवढं ते चारा टाकते म्हणे, रिकामा नाही आहे, पाणी भरायचं काम आहे माझ्याकडे, मी पाणी भरेन, चारा बिरा नाही टाकणार. तेच काम कर, दुसरं काम नाही करते. ते दास्यत्व नाही. ती नोकरी असेल, त्याला कशात बसवायचं ते तुमच्याकडे स्वतंत्र, तुम्हाला स्वातंत्र्य देतो त्याच्यामध्ये, पण दास्यत्व नाही. ते दास्यत्व वेगळं आहे. दास म्हणजे पूर्णपणे त्याचा बनणं. तुकोबारायांनी दास्यत्व स्वीकारलं आणि दास्य भावाने भगवंतावर काय केलं? प्रेम केलं. त्या दास्यत्वाने काय तुकोबारायांना दिलं ते तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात की दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार. या दास्यत्वाने आम्हाला मालकाचं खजिना दाखवला. खजिना, भांडार म्हणजे खजिना, मौल्यवान वस्तू ज्या घरामध्ये ठेवलेल्या असतात, ज्या खोलीमध्ये, त्याला भांडार म्हणतात. तो खजिना. मग आता मालक जसा असेल तशा प्रकारचा त्याचा खजिना असतो. ज्या लेवलचा असेल त्या लेवलचा त्याचा काय असतो? खजिना असतो. संसारी मनुष्य असेल तर त्याचा खजिना वेगळा, एखादा कलाकार असेल तर त्याचा खजिना वेगळा, एखादा पारमार्थिक असेल तर त्याचा खजिना वेगळा. प्रत्येकाची श्रीमंती, ऐश्वर वेगळं असतं ना, नाही का? हातामध्ये मुद्या असणं आणि गळ्यामध्ये लाकेट असणं हे काय पारमार्थिकाचं ऐश्वर जाते? तर दलिंदर पण आहे पारमार्थिकाचा. पारमार्थिकाचं ऐश्वर वेगळं, संसारिक माणसाचं ऐश्वर वेगळं. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या ऐश्वर्याने काय होत असतो? शोभत असतो. याच्या ऐश्वर्याने तो शोभत नाही आणि त्याच्या ऐश्वर्याने हा शोभत नाही. एखादा संसारिक मनुष्य आहे आणि संसारिक मनुष्य जर विरक्त असेल, त्याच्या घरी जावं याला, त्याच्या घरी आमके आले ना, हा बसला तिकडं थोबाड करून, तर त्याला ते थोडं शोभत. त्याचं ऐश्वर वेगळं आणि पारमार्थिकाचं ऐश्वर वेगळं, नाही का? पारमार्थिकाची संपत्ती ऐश्वर आहे, योग्याची संपदा, त्याग आणि शांती. माणसांनी स्पर्धा करत असताना आपण कोण आहे हे ठरवून मग आपले जे साथीदार आहेत त्यांच्याशी काय करावे? स्पर्धा करावी. दुसऱ्याशी स्पर्धा करण्यात काय अर्थ आहे? पारमार्थिक माणसाने संसारिक माणसाची स्पर्धा करण्यात काय अर्थ आहे? संसारिक माणसाने पारमार्थिक माणसाची स्पर्धा करण्यात काय अर्थ आहे? ज्याच्या त्याच्या व्यवसायातले त्यांनी काय करावी? स्पर्धा अशा प्रकारची करावी. तेव्हा ऐश्वर काय आहे, हे ऐश्वर कोणाचं आहे याच्यावर अवलंबून आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला धन्याचं भांडार, धन्याचं ऐश्वर, धन्याचा खजिना या दास्यत्वाने दाखवलेला आहे. हा धनी कोण आहे, मग त्याचा खजिना काय आहे हे अवलंबून आहे. तेव्हा तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमचा धनी कोण आहे? कारण या अभंगात आता आपण हे मानून चाललोय की तुकोबाराय पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगाचे ते काय बनले? दास बनलेले. पण ह्या अभंगामध्ये त्या पांडुरंगाचं नाव नाही आहे ना. पहिल्या चरणात तर सरळ दृष्टांत आहे नुसता, आधी मध्य अंत दाखविले दीपे, हातो आपण पे यत्न बरा. आणि दुसऱ्या चरणात दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार. हा धनी कोण आहे, त्याचं ऐश्वर कोणतं आहे, भांडार कोणतं आहे, दास्यत्वाने ते कसं दाखवलं
बरं नुसतं पाहून तरी काय फायदा? संसारामध्ये मिळल्यानंतर फायदा आहे का पाहिल्यानंतर? पाहिल्यानंतर तर उलटी आग पडते माणसाची. काय उपयोग काय महाराज? त्या दुर्योधनाने राजसूय यज्ञाच्या टायमाला इंद्रप्रस्थाला जाऊन ज्या वेळेला त्या धर्माचं ऐश्वर पाहिलं ते पाहिलं तर झोप यायला नाही, झोप यायला नाही गेली. माळरान दिलं होतं त्यांना वाटून आणि त्यांनी तिथं त्याचा काय बनवला? स्वर्ग बनवला. आणि ते यांनी पाहिलं तर त्याच्या मनामध्ये त्याला हडप करण्याची पुन्हा इच्छा निर्माण झाली. तेव्हा दुसऱ्याचं पाहिल्यावर तर माणसाला काय पडते? आग पडते. यांनी जर धन्याचं भांडार पाहिलं काय काय फायदा काय नुसतं बघून? दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार. तेव्हा धनी कोण आहे, त्याचा भांडार कसा आहे आणि दास्यत्वाने ते कसं दाखवलं आणि पाहण्याचा फायदा काय आहे, असे काही 2-4 प्रश्न याच्यावर निर्माण होत आहेत. आजची वेळ संपलेली आहे आपली. उद्या राहिलेल्या अभंगाचं चिंतन करूया. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.